नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शीलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर चला, तर आज आपण बनवणार आहोत मुलांना नाश्त्यासाठी काहीतरी टिफिनसाठी. जर तुमचे मुलं जर काही चपाती वगैरे खात नसतील तर तुम्ही एकदम सोप्या प्रकारे टिफिन कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी इथे 2 ब्रेड घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे हे बघा, मी मुलांसाठी टिफिनसाठी कसं बनवते नाश्ता ते तुम्हाला अजून दाखवणार आहे. तर यामध्ये मी थोडंसं बेसन घालणार आहे. एकदम सोपी म्हणजे एकदम सोपी रेसिपी आहे. तर हे बघा, जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा की अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर हे बघा, मी इथे थोडंसं बेसन घेतलेलं आहे. हे बघा, नाही म्हणताना 3 चम्मच बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडीशी हळद. हे बघा, थोडी हळद घेतली आहे आपण, 1 चिमूटभर. आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार. हे बघा, जास्त नाही घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि याला आपण चांगलं थोडंसं पाणी घालून त्याला मिक्स करायचं, असं याचे मिश्रण करून घ्यायचे पातळ. तर याला आपण हे बघा चांगलं मिक्स करून घ्या. ते आपलं जे मीठ वगैरे टाकले ते सगळं एकजीव झालं पाहिजे. तर हे बघा, आपण पूर्ण असं पातळ करून घेतलेलं आहे. जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे, मीडियममध्ये केलेलं आहे. आणि जर तुमच्या मुलांना तिखट पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही मसालाही घालू शकता. पण मुलांना इथे माझ्या तिखट नको म्हणून मी असं एकदम साध्या आणि सोप्या पद्धत केलेलं आहे. तर हे बघा, इथे मी पॅन ठेवलेला आहे गरम करायला. आणि आपल्याला एकदम थोडं तेल घालायचं आहे, एकदम ऑइल. आणि त्यानंतर आपल्याला हे जे आहे ते पूर्ण असं लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वेळ नसेल मुलांना चपाती वगैरे बनवून देण्यासाठी तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये मुलांना बनवून द्या की मुलं टिफिनसाठी जर नेले ते खातील. चला, आपलं तेल आहे तो गरम झालेला आहे आणि हे आपण लगेच यामध्ये घालून घेऊया असं. आणि याला दोन्ही बाजून आपण चांगला फ्राय करून घेऊया. ते बघा, आपण आता पलटी करूया, त्याला पलटी करून घेऊया आणि चांगलं दोन्ही बाजून आपण त्याला चांगलं फ्राय करून घेऊया. परत थोडंसं ऑइल घालायचे आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचे. तर आता आपण दुसऱ्या बाजूने त्याला आपण असं फ्राय करून घेऊया. चांगलं गॅस स्लो करूया आणि चांगलं आपण त्याला दोन्ही बाजूनी फ्राय करून घेऊ. तर याला आपण आता एक प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि तसंच आपण सेम यालाही आपण बघा, एकदम सोपी म्हणजे आपल्याला काहीच काय लागत नाहीये. फक्त थोडंसं बेसन घ्यायचंय, त्यामध्ये याला फ्राय करून घ्यायचं, बेसन लावायचंय थोडंसं आणि फ्राय करायचंय. तुमच्या मुलांना खूपच आवडेल हे. टिफिनसाठी तुम्ही नक्की करून बघा, मुलांना दाखवा, द्या खायला. की मुलांच्या पोटामध्ये टिफिन जर नेला तर ते मुलं चपाती वगैरे रिटर्न घेऊन येतात. त्यामुळे तुम्ही असं काहीतरी मुलांना नाश्त्याला बनवून द्या की मुलं जेणेकरून मुलांच्या पोटात जाईल. ते बघा, आपण इकडे तेल टाकलेलं आहे. त्यानंतर आपण इथे जे परत दुसरा होता तोही आपण एक फ्राय करून घेऊया. चला, तर याला पण आपण काढून घेऊया. हे बघा असं. आणि हे बघा, तुमच्या मुलाला झटपट आणि एकदम पटापट जर तुम्हाला टाइम नसेल तर तुम्ही पटकन तुमच्या मुलांना टिफिनसाठी असं बनवून देऊ शकता. त्यामुळे जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.